नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जीएमसी नागपूरची जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर ते विद्यार्थ्यांना साधारणतः आपण मेरिट संदर्भात काय चर्चा म्हणजे मेरिट किती लागू शकते, कास्ट वाईज काय त्याच्यावर एक साधारण आढावा घेऊ, अंदाजे घेऊ. अजून ती लिस्ट खूप मोठी आहे, आम्ही त्याचं अनालिसिस करून एक साधारणपणे आपण कॅल्क्युलेशन पण देत आहोत. तर बघा मित्रांनो, 150 प्लस जे विद्यार्थी आहेत ना, 150 प्लस ते साधारणतः 160 विद्यार्थी आहेत बघा, 150च्या पुढे असणारे. ओके, 160 विद्यार्थ्यांना साधारण 150च्या पुढे मार्क आहेत बरं का. तर आपण ओपनची जागा पाहिल्या आणि साधारण 50 जागा ओपनच्या आहेत. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आता 150 मार्क जर आपल्याला 160 विद्यार्थी असतील बरं का, 150 प्लसची, आणि त्या मार्काची 150 वर ना भरपूर मुलं आहेत बघा. त्यातल्या 150 मार्क असतात ना, 150 मार्काकडे साधारण एक 35 ते 40 विद्यार्थी आहेत बघा, 35 ते 40 विद्यार्थी 150 मार्कवाले आहेत. ओके, ओपनचा मेरिट 150 राहणार का? नाही, ओपनचा मेरिट 150च्या पुढे जाणार आहे. साधारणतः 154 ते 158 च्या मध्ये ओपनचं मेरिट राहील. ओपन 1-2 मार्क 56 पण राहू शकतो, 54, 58, एखाद्या वेळेस 60च्या पुढे जायची काही शक्यता नाहीच आहे. 60च्या पुढे जाणारच नाही. ओके, ठीक आहे. अनालिसिस केला सगळ्या, जर आपण पाहिले रिझल्टचे, जर क्रमनुसार जे पाहिलेत, 1100 किती 63 पेजेस काय तर रिझल्ट आहे तुमचं मित्रांनो. तर त्या अनुषंगाने एवढं सांगण्यासाठी आलो की मेरिट साधारण कुठल्या मुलांनी होप्स ठेवायला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी होप्स ठेवायला नाही पाहिजे, जेणेकरून जर आपण ह्या ओपनच्या ह्या मार्काच्या रेंजमध्ये नसेल तर आपण साधारणतः दुसऱ्या पेपरची जी आता जवळ आली आहे तुमची तिची तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, त्या संदर्भात मी सांगतोय. आणि ओपन सोडून मित्रांनो, साधारणतः जर आपण पाहायला गेलो, तुम्ही SC STचं मेरिट म्हणा, SC ST जर कमी राहीलच, SC जरी पाहायला गेलो ना आपण 144 अराउंड नियर अबाउट. ओके, त्यापेक्षा कमी पण येऊ शकतो. अजून डिटेल तुम्हाला मी 1-2 दिवसामध्ये पूर्ण अनालिसिस करून सांगतोच, पण तात्पुरता तुम्हाला एक माहिती असावी की त्या संदर्भात आपण तुम्हाला सांगितलेलं. ओके, ओपनवाल्यांचे होप्स पहिला ओपनवरनं आपल्याला बाकीचे मेरिट करत असतात मित्रांनो, त्यामुळे मी तुम्हाला तेवढं सांगितलं की 150च्या पुढे 160 विद्यार्थी आहेत. ओके, त्यात 150 मार्क असणार आहे, 35 ते 40 विद्यार्थी, म्हणजे बघा त्यात लेडीज असतील, जेंट्स पण दोन्ही असतात, आणि प्लस समान मार्क असल्यावर तुम्हाला नियम माहित आहे, जे एज जास्त आहे त्यांना थोडं तिथं प्रमोट केलं जातं, म्हणजे त्यांना भेटते पोस्ट, असं नियम असतं ते. त्या अनुषंगाने तुम्हाला तेवढं सांगतो. बाकी ओबीसी वगैरेचे पण जागा बघा, ओबीसीच्या जागा भरपूर आहेत ओबीसीच्या. ओके, ओबीसीचे पण मेललाच 43 आहेत, असे जास्त जागा आहेत त्यांच्या. ओबीसीचं मेरिट साधारणतः मला तर वाटतंय 150 मॅक्स लागायला पाहिजे, त्याच्यावर नाही जायला पाहिजे. ओके, अजून तुम्हाला तिथे अनालिसिस करतो. जे कोणी चॅनलला आपल्या आता बघत असतील त्यांनी जॉईन करून घ्या, तुम्हाला 1-2 दिवसात बाकीचे पण अपडेट येईल. ओके, आणि बाकीच्या बघा तुम्हाला एक चर्चा होण्यासाठी सांगितले, कास्टच्या आता कोणच सांगू शकत नाही आणि सांगणं चुकीचं ठरेल. आता मी कास्टच्या प्रत्येक कास्टवर जर तुम्हाला मेरिट सांगायला गेलो आणि ते उगाच विद्यार्थी मित्र आपल्या मेरिटच्या आशेवर बसले असतील तर ते चुकीचं आहे. त्या उद्देशाने फक्त तुम्हाला एक साधारण कल्पना पाहिजे की बाबा शेप कोण आहेत. 154 ते 58 वाले ओपन मधली शेप आहेत. ओके, आणि बाकी तर सोडा, 150 वाले पण होप ठेवू शकता. कास्ट वाईज तर 150 वाले फिक्स होणारच आहेत. ओके, SC ST तर काय 150चे ओकेच आहे, काय अडचण नाही. फक्त विषय काय की महिलांचे जे आहेत ना, कास्ट सकट सरसकट जर पाहायला गेलं ना तर 130च्या पुढच्या महिला होप्समध्ये आहेत सध्या, म्हणजे त्यांनी 130 बरं का. फिमेल जे आहेत ना, ओपनचं जर विचार केला ओपनचं तर थोडं जास्त लागेल, 140 वगैरे, 130 ते 40 बरं का. अजून मी हे फिक्स नाही मित्रांनो, तुम्ही म्हणसाल रिझल्ट आले काय सर सांगते, फिक्स नाही, फक्त आपण एक कल्पना सांगतो की 140 पर्यंत, 130 पेक्षा पण 140 पर्यंत ओपनमध्ये शेप आहेत, आणि कास्टमध्ये तर फिक्सच होणार आहे. म्हणजे ज्या कोणत्या महिलांना 130 मार्क आणि कास्टमध्ये आहेत तर ते फिक्स होऊन जातील त्यांचं, असं या आतापर्यंत जर आपल्या अनालिसिसवर एवढं कळून येतं. ओके, डिटेल व्हिडिओ नंतर सांगण्यात येईल. फक्त विद्यार्थी मित्र आपल्यासारखं कमेंट करत असतात रिझल्ट कधी, आपण तर ग्रुपवर टाकलंच होतं, रिझल्ट आलेलं सगळ्यात आधी आपणच टाकलं होतं की रिझल्ट आलेला आहे. आता डिटेल काय आहे ना, तुम्हाला 1-2 दिवसात व्हिडिओ येईल. ओके, तोपर्यंत तुम्ही दुसरी कोणती एक्झाम असेल तुमच्या आता जवळ कुठली आलेली त्याच्यावर फोकस करा. ओके, धन्यवाद. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.